महाराष्ट्राचा यूपी बिहार होतोय का या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा होते. पण आता जी बातमी समोर येते किंवा आता जी काही घटना आपल्या पुढे येते ते कुठेतरी एक वेगळं समीकरण मांडणारी आहे का? समीकरण, राजकारण, राजकीय गणित हे सगळ्यांच्या पुढे जाऊन एक वेगळंच आयाम महाराष्ट्राच्या राजकारणाला मिळतंय का? हाही एक मोठा प्रश्न निर्माण करणारी घटना आत्ताच आपल्या समोर येते. कारण की शिरूरचे जे काही आमदार आहेत शरद पवार गटाचे अशोक पवार यांच्या मुलाच्या बाबतीत जे काही झालं किंवा जे काही घडलं आणि ज्याचे परिणाम आता सगळीकडे पाहायला मिळत आहे. राजकारणाचा स्तर घसरलाय का? या सगळ्या संदर्भात वेगवेगळे तर्क बितर्कही सुरू झालेत. आता नेमकं याच्यापुढे झालंय काय? नेमकं त्यांच्या मुलासोबत घडलंय काय? आणि या सगळ्या पाठीमागे नेमका हात कुणाचा? या सगळ्यांविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. नमस्कार, मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी. जेव्हा एकंदरीत राजकारणाचा विषय निघतो किंवा निवडणुकीचा विषय निघतो, तेव्हा वाद प्रतिवाद होत असतात, आरोप होत असतात. पण ज्या पद्धतीनं हल्ली राजकारणाचा स्तर घसरलाय का, हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. त्या अनुषंगानं शिरूरची जी काही बातमी आहे ती अत्यंत महत्त्वाची आणि थोडी दुर्दैवी वाटते. कारण की या सगळ्या समीकरणात जर आपण पाहिलं, सगळीकडे प्रचार मोहिमा चालू आहे. पण जे काही आमदार आहेत अशोक बापू पवार यांच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं. फक्त अपहरण नाही, अपहरण केल्यानंतर विवस्त्र करून मारहाण करण्यात आली. पण मारहाण करूनही कोणी थांबलं नाही. त्याच्यानंतरचं असं झालंय की त्यांचे व्हिडिओ काढण्यात आले. एका स्त्रीला आत बोलवण्यात आलं आणि त्या स्त्रीसोबतही वेगवेगळे फोटो त्यांचे काढण्यात आले आणि नंतर एक धमकी देण्यात आली. 10 कोटी चं हे सगळं प्रकरण होतं. यातून हे सगळं दिसतंय की नेमकं होतंय काय? ह्या सगळ्या घटनेमागे नेमकी वस्तुस्थिती काय आणि वास्तवात नेमकं घडलं काय? या संदर्भात जेव्हा शोध मोहीम सुरू होते किंवा याचा तपास केला जातो, तर खळबळजनक दावे पुढे यायला लागतात. अशोक बापू या संदर्भात सांगताना, टीका करताना एक कुठेतरी राजकारणाचं जे काही आता सध्या होतंय, विशेष म्हणजे शिरूरच्या राजकारणात अशोक बापू पवार यांचं जे नाव आहे, अजितदादा पवार यांचे ते निकटवर्तीय समजले जात होते. पण शरद पवार यांच्यासोबत ते आले आणि मोठ्या धीरानं, मोठ्या हिमतीनं ते लढले असंही सर्वसामान्य जनता शिरूरची म्हणते. लोकसभेचं राजकारणही त्यांनी हलवलं. या सगळ्या समीकरणात जर पाहिलं तर आता जी बातमी येते किंवा आता जे वास्तव, आताची घटना पुढे येते ती नेमकी कशी आहे आणि याबद्दल ज्याच्यासोबत हे सगळं घडलं त्यांचा मुलगा ऋषिकेश पवार, जो स्वतःही राजकारणात सक्रिय होतोय. कुठे ना कुठे घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात त्यांनी जी काही भूमिका मांडली, त्या भूमिकेत त्यांनी निवडणूक लढवली, त्यात ते विजयी झाले. पण आता वडिलांचा प्रचार करत असताना त्यांच्यासोबत एक वेगळीच घटना घडली आहे. नेमकी जी काही घटना घडली आहे ती त्याच्याच शब्दात जर सांगायचं झालं तर यात तो सांगतोय की भाऊ कोळपे नामक एका तरुणानं मला सांगितलं, काही लोकांशी आपल्याला मीटिंग करायची. हा दिवसभर आमच्यासोबत प्रचारातही फिरला. त्यामुळं खेडेगावातला मुलगा असं काही करू शकेल याची मला शंका आली नाही. त्यानंतर विश्वास ठेवून आम्ही दोघं माझ्या गाडीत बसलो. त्यानंतर माझ्या ड्रायव्हरनं ती गाडी मांडवगण वडगाव रोडला एका ठिकाणी नेली. तिथं त्यानं सांगितलं की पुढे 4 चाकी जाणार नाही. अर्थात तिथं त्यानं आधीच दुचाकी बोलवून ठेवल्या होत्या. त्यानंतर तिथं मी त्यांच्या बाईकवर पोहोचलो. त्यानंतर त्यांनी एका बंगल्यावर नेलं. त्या बंगल्यावर नेल्यानंतर त्यानंतर तिथं मी बसलो आणि मला एका रूममध्ये बोलावलं. तिथं गेल्यानंतर तिघं जणं तिथं रूममध्ये बसलेले होते अगोदरच. तिथं त्यांनी रूमचा दरवाजा बंद केला. माझे हातपाय पकडले. एकानं माझ्या शर्टची बटणं उघडली. त्यानंतर मी त्याला विरोध केला आणि हे का करत आहेत? पैसे हवे असतील तर आपण हे सगळं सोडवू असंही म्हटलं. पण त्यानंतर त्यांनी माझ्या तोंडावर एक कापड टाकलं, माझा गळा दाबला, मला मारून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एका पिशवीतून एक दोरी काढली आणि आम्हाला हा व्हिडिओ पाहिजे असं त्यांनी मला सांगितलं. तसंच यासाठी आम्हाला 10 कोटी रुपयाची ऑफर असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यानंतर माझ्या जीवाला घाबरून मी त्यासाठी तयार झालो. त्यानंतर त्यांनी माझे कपडे काढले आणि चौथ्या माणसानं एका महिलेला आणलं. त्यानंतर भाऊ कोळपे नामक व्यक्तीनं तिघांना बाहेर काढलं. त्यानंतर त्या महिलेसोबत अश्लील चाळे करत असल्याचा बनाव करून त्यांनी व्हिडिओ तयार केला. त्या व्हिडिओत तो संबंधित महिलेला सूचना देतानाही दिसतोय. अशा प्रकारचंही ते वक्तव्य आपल्याला त्यांच्या माध्यमातून दिसतंय. नंतर त्या महिलेला कुठे पाठवलं हे मला माहीत नाही. मला जीवाचा धोका वाटत असल्यानं मी त्यांच्याशी थोडं लाडीगोडीत बोलू लागलो. त्यांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला आणि तिथून बाहेर पडलो. अर्थात बाहेर पडल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीला वेगळं वळण पाहायला मिळालं. त्यांनी त्यातून सुटका केली. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. ते पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचले. हा सगळा जरी आता एकंदरीत आपण प्रवास पाहिला किंवा ही जी घटना पाहिली, याच्यानंतर जे काय होणार आहे
त्या संदर्भात वेगवेगळे तर्क वितर्क किंवा कायद्याच्या चौकटीत जे जे असेल ते सगळं होईल किंवा ना होईल किंवा याच्यामध्ये काय संघर्ष होईल, ह्या सगळ्या चर्चेच्या गोष्टी जरी असल्या तरीही सध्याच्या राजकारणात आता जे काही घडलंय किंवा शिरूर मतदारसंघामध्ये जो पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे, कुठे ना कुठे महाराष्ट्राच्या राजकारणातला अतिशय महत्त्वाचा एक मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघात जर आपण पाहिलं तर एक वेगळं समीकरण आहे. अमोल कोल्हे इथले खासदार आहेत शिरूर मतदारसंघाचे. जे काय अशोक बापू पवार आहेत यांचंही मोठं वलय आहे आणि या सगळ्या वलयामध्ये एकंदरीत जर आपण पाहिलं तर जे काही त्यांचे समर्थक आहेत त्यांच्या समर्थकांचा आरोपही कुठे ना कुठे त्यांच्या विरोधकांकडे जातोय का किंवा विरोधकांनी हे सगळं केलं आहे का अशा संदर्भातला संशय देखील त्यांच्या समर्थकांकडून केला जातोय. अर्थात याच्या पाठीमागं नेमकं कोण आहे, त्यांचं नाव काय आहे आणि या सगळ्यामध्ये त्यांचा नेमका हेतू काय होता. अर्थात या संदर्भात बदनामीचं राजकारण करायचं, अब्रूवर येऊन राजकारण करायचं, या संदर्भातल्या अनेक भूमिका आहेत का असाही प्रश्न अनेक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जातोय. अर्थात इथलं सगळं प्रकरण जे आहे आता चिघळलेलं दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेस जे काय आहेत शरद पवार गटाचे कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी सगळे एका ठिकाणी जमले आहेत. ते आता निषेध व्यक्त करतायत. ह्या सगळ्या गोष्टी आता पुढे किती जाणार, कशा जाणार, हा जरी एक वेगळा मुद्दा असला तरी राजकारणात जे काय आता घडतंय या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.